नमस्कार मित्रांनो, एमपीएससी स्पर्धा परीक्षा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत। एमपीएससी कंबाईनची एक्झाम्स आणि एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा त्याच्यामध्ये जो विज्ञानाचा घटक आहे त्याच्यामध्ये आपण बायोलॉजी या विषयातील म्हणजे जीवशास्त्र या विषयातील काही महत्त्वाचे टर्मिनॉलॉजी बघणार आहोत। तर हा विषय घेण्यामागे कारण एकच आहे की कारण आपल्याला वेगवेगळे ज्या स्टडीज असतात म्हणजे याला हे अभ्यास म्हणजे एखाद्या उदाहरणार्थ आपण हृदयाचा अभ्यास करण्याचं शास्त्र कुठलं आहे किंवा ह्याला काय म्हणतात ते आपण विसरतो। तर एमपीएससी काय करते की ह्या सर्व ज्या टर्मिनॉलॉजी आहेत तर त्याच्या एकतर तुम्हाला एक किंवा दोन प्रश्न याच्यावरती हमखास येतात प्रत्येक परीक्षेमध्ये आणि खास करून कंबाईनच्या ज्या एक्झाम आहेत ठीक आहे पूर्व परीक्षा त्याच्यामध्ये सायन्स घटकामध्ये आपल्याला सायटोलॉजी हे कशाशी रिलेटेड शास्त्र आहे किंवा डर्मिएटोलॉजी हे कशाशी रिलेटेड शास्त्र आहे असे प्रश्न येतात। त्यामुळे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। तर हे सर्व जे आपण इंग्लिश वर्ड्स आहेत ते आपल्या दररोजच्या परिचयाचे काही असतात आणि भरपूर असे असतात की ते आपल्या परिचयाचे नसतात। त्यामुळे ते आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। म्हणजे आपल्याला डोळ्यांचा अभ्यास करण्याचं शास्त्र कुठलं आहे ते माहित नाही किंवा नोज म्हणजे नाकाचा अभ्यास करण्याचं शास्त्र कुठलं आहे ते आपण विसरून जातो ठीक आहे। तर ते एकदम सोप्या पद्धतीने बघूया आपण। सुरुवातीला सर्व तुम्ही हे टर्मिनॉलॉजी बघा आणि शेवटी एका हात ठेवून म्हणजे आता हे हाईड करून कार्डिओलॉजी कशाला म्हणतात किंवा गायनेकोलॉजिस्ट कशाशी रिलेटेड शास्त्र आहे तर ते तुम्ही इमॅजिनेशन करा ठीक आहे। म्हणजे आपल्याला हे लक्षात राहणं सोपं राहतं। तर आपण बघूया। तर सगळ्यात सुरुवातीचं जे आहे तर ते जॉईंट्स म्हणजे ऑर्थोलॉजी म्हणतो आपण त्याला ऑर्थोलॉजी ठीक आहे। आपण माहिती असेल आपल्याला की ऑर्थोपेडिक सर्जन म्हणतो आपण ठीक आहे ऑर्थोलॉजिस्ट किंवा ऑर्थोपेडिक सर्जन। तर ते डिपार्टमेंट म्हणजे कुठलं डिपार्टमेंट असतं किंवा ती स्टडी कुठली असते तर जॉईंट म्हणजे काय सांधे हाडं समजा निखळली असतील एखादा भाग शरीराचा निखळला असेल तर तो काय केला जातो सांधला जातो ठीक आहे जॉईंट केला जातो। त्यामुळे ऑर्थोलॉजी स्टडी ऑफ जॉईंट्स म्हणजे ठीक आहे सांधा शास्त्र असं म्हणतो। त्यानंतरचा पुढचा जो आहे तो आहे अँथ्रोपोलॉजी म्हणजे स्टडी ऑफ ओरिजिन डेव्हलपमेंट रिलेशन बिटवीन कल्चर ऑफ पास्ट आणि प्रेझेंट टेन्स म्हणजे ज्याला मराठीमध्ये मानव वंशशास्त्र म्हणजे प्राचीन काळी मनुष्य हा होमोसिपियन होता होमो इरेक्टस होता आणि सध्याचा मानव काय आहे किंवा पूर्वीची जी कल्चर होती संस्कृती होती आणि सध्याची जी संस्कृती आहे यांचा काय करायचा एक प्रकारचा संदर्भ पाहायचा एकमेकाशी पडताळून ठीक आहे। तर तो अभ्यास करण्याचं जे शास्त्र आहे ते आहे अँथ्रोपोलॉजी म्हणजे एक प्रकारे इतिहासाचा अभ्यास करण्याशी म्हणजे इतिहासाशी मिळतं जुळतं असं शास्त्र आहे। प्राचीन इतिहास आणि आत्ताचा इतिहास आणि मानव वंशाचा अभ्यास करणे। पुढचा आहे सायटोलॉजी ठीक आहे सायटोलॉजी। तर सायटोलॉजी म्हणजे पेशींचा अभ्यास आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या पेशी असतात ठीक आहे जसे की रेड ब्लड्स आरबीसी आहे डब्ल्यूसी आहे ठीक आहे वेगवेगळ्या सेल्स आहेत तर त्याचा अभ्यास करण्याचं शास्त्र म्हणजे सायटोलॉजी। पुढचं बघा कार्डिओलॉजी म्हणतो ना कार्डियक अरेस्ट आला किंवा त्याला कार्डियक अटॅक आला म्हणजे त्याचा अभ्यास म्हणजे हृदयाचा अभ्यास करण्याचं शास्त्र हृदय स्टडी ऑफ हार्ट्स म्हणजे काय कार्डिओलॉजी। त्यानंतर बघा डेमोग्राफिक डिवायडेंट हा शब्द आपण ऐकला असेल। डेमोग्राफी म्हणजे पॉप्युलेशन लोकसंख्येचा अभ्यास करण्याचं शास्त्र म्हणजे डेमोग्राफी। त्यानंतर डर्मॅटोलॉजी काय DRMATOLOG आहे डर्मॅटो म्हणजे डर्मॅटोलॉजी म्हणजे स्किन त्वचाशास्त्र म्हणतो आपण डर्मिकूल वगैरे डर्मिकूल आपण ऐकलं असेल त्याच्यावरून डर्मी म्हणजे त्वचेचं शास्त्र असं। तर या डर्मेटोलॉजीला आपण वेगवेगळ्या पेशी आहेत सेल्स आहेत त्याचा पण अभ्यास करू। त्यानंतर बघा अँड्रोलॉजी आणि गायनेकोलॉजी अँड्रोलॉजिस्ट आणि गायनेकोलॉजिस्ट म्हणतो आपण। तर पुरुष रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम किंवा पुरुष प्रजनन संबंधी शास्त्र जे आहे ते आहे अँड्रोलॉजी आणि स्त्री प्रजनन संबंधी शास्त्र जे आहे ते काय आहे गायनेकोलॉजिस्ट ठीक आहे। त्यानंतर बघा इंटोमोलॉजी आता हा शब्द आपल्याला लक्षात राहत नाही तर हे वरचे जे दोन शब्द आहेत गायनेकोलॉजिस्ट किंवा आपण असं म्हणतो की डेमोग्राफी कार्डिओलॉजी हे आपल्याला लक्षात राहतं पण इंटोमोलॉजी हा शब्द लक्षात राहत नाही। तर इंटोमोलॉजी म्हणजे कीटक वेगवेगळे जे कीटक आहेत वेगवेगळ्या पृथ्वीवरती ज्या कीटकांची संख्या आहे किंवा त्याचा जे अभ्यास करण्याचं एक शास्त्र आहे त्याला म्हणतो आपण स्टडी ऑफ इन्सेक्ट म्हणजे कीटकशास्त्र ठीक आहे। त्यानंतर बघा इंटोमोलॉजी आपण लक्षात ठेवलं। त्यानंतर हिस्टोलॉजी तर हिस्टोलॉजी म्हणजे ऊतीशास्त्र ऊती म्हणजे काय टिश्यू आपण मायक्रोस्कोपच्या खाली आपण वेगवेगळे असे इंटरनल म्हणजे एकदम सूक्ष्म असं त्याचं निरीक्षण करतो जसं की आपण बघा एक कांद्याचा पापुद्रा आहे तर त्याचं आपण निरीक्षण करायचो ठीक आहे। तर त्या पेशींचा त्या ऊतींचा अभ्यास म्हणजे हे हिस्टोलॉजी। तर सायटोलॉजी म्हणजे काय पेशींचा अभ्यास आणि हिस्टोलॉजी म्हणजे ऊतीचा अभ्यास ठीक आहे। हिमॅटोलॉजी पुढचा शब्द घ्या हिमॅटोलॉजी
म्हणजे हिमोग्लोबिन तुम्ही ऐकलं असेल, हिमोग्लोबिन हे रक्ताशी संदर्भात आहे, ठीक आहे. म्हणजे रक्ताला जो लाल रंग आहे, तांबडा रंग जो येतो तो हिमोग्लोबिनमुळे येतो. त्यामुळे हे लक्षात ठेवणं आपल्याला सोपं आहे. हिमॅटोलॉजी म्हणजे स्टडी ऑफ ब्लड, रक्तांचा अभ्यास करण्याचं. पुढचं बघा हिपॅटोलॉजी. काय आहे हिपॅटोलॉजी? स्टडी ऑफ लिव्हर, ठीक आहे. लिव्हरचा अभ्यास करणं म्हणजे यकृताचा अभ्यास करण्याचं शास्त्र. आता हे कसं लक्षात ठेवायचं? तर हिपॅटिटिस ए, ज्याला कावीळ म्हणतो आपण, हिपॅटिटिस ए, हिपॅटिटिस बी हे आजार कशाशी संदर्भात आहेत? लिव्हरशी संदर्भात आहेत. तर त्यानुसार हिपॅटोलॉजी. त्यानंतर महत्वाचं असं म्हणजे इच थायोलॉजी म्हणजे ICHTHY, कदाचित प्रोनाऊन्सिएशन माझं चुकत असेल, माफ करा. पण इच थायोलॉजी म्हणजे फिश, माशांचं रिलेटेड शास्त्र, माशांचा अभ्यास करण्याचं शास्त्र, ठीक आहे. त्यानंतर बघा महिला वर्गामध्ये हा शब्द कदाचित त्यांना माहीत असू शकतो. तर कॅलोलॉजी म्हणजे सौंदर्यशास्त्र, ब्युटी, ठीक आहे. तर याच्या रिलेटेड कॅलोलॉजी म्हणजे स्टडी ऑफ ब्युटी, सौंदर्याचा अभ्यास करण्याचं शास्त्र म्हणजे सौंदर्यशास्त्र. त्यानंतर बघा मार्फोलॉजी. काय? मार्फो म्हणजे एक्सटर्नल म्हणजे बाहेरचा. आता उदाहरणार्थ हे जर पेन असेल तर या पेनचा बाहेरचं जे स्ट्रक्चर आपल्याला कसं दिसतं, तर त्याचा आकार काय आहे, त्याचा आकारमान किती आहे, त्याची लांबी रुंदी किती आहे, तर हे बाहेरून त्याचा अभ्यास करण्याचं शास्त्र म्हणजे काय? मार्फोलॉजी, ठीक आहे. त्यानंतर पुढं बघा आपल्याला इथं दिसतं की ते म्हणजे मॅमोग्राफी म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर जो आहे स्त्रियांच्या मध्ये आढळणारा, तर त्याच्या रिलेटेडचं तो शास्त्र आहे ते मॅमोग्राफी. त्यानंतर बघा मायकोलॉजी. तर हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मायकोलॉजी म्हणजे फंगी शास्त्र म्हणजे बुरशीचा अभ्यास करण्याचं जे शास्त्र आहे त्याला बुरशीशास्त्र म्हणतो, त्या रिलेटेड. त्यानंतर हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा हे आपण जास्त आपल्याला लक्षात राहत नाही, ते म्हणजे ओडोंटोलॉजी म्हणजे दाताशी रिलेटेड जे आजार आहेत किंवा दातांचा तो अभ्यास करण्याचं जे डेंटिस्ट वापरतात शास्त्र, ते म्हणजे काय? सायन्स काय म्हणतो आपण त्याला? ओडोंटोलॉजी. हे आपल्या लक्षात राहत नाही, ओडोंटोलॉजी, ठीक आहे. त्यानंतर ओस्टिओलॉजी म्हणजे हाडं जे आहेत, हाडांचा अभ्यास करण्याचं शास्त्र म्हणजे काय? ओस्टिओलॉजी. कॅन्सर या आजाराचा अभ्यास करण्याचं शास्त्र काय? ओन्कोलॉजी. तर एकदा तुम्ही हे लक्षात घ्या आणि त्याच्या इथं असं हे हात ठेवलं तर तुम्हाला हे बाकी सर्व लक्षात राहू शकतं. त्यानंतरचं आहे बर्ड्स म्हणजे पक्ष्यांचा अभ्यास करण्याचं शास्त्र म्हणजे काय? ओरिन्थोलॉजी. काय? ओरिन्थोलॉजी म्हणजे स्टडी ऑफ बर्ड्स. त्यानंतर बघा डोळ्यांचा अभ्यास करायचं शास्त्र म्हणजे ऑप्थॅल्मोलॉजी, ठीक आहे. ऑप्थॅल्मोलॉजी सॉरी. त्यानंतर शेवटचं महत्वाचं आहे ते म्हणजे पॅलेंथोलॉजी, फॉसिल्स म्हणजे जी जीवाश्म आहेत प्राचीन काळातले, तर त्याचा अभ्यास करण्याचं जे शास्त्र आहे ते काय? पॅलेंटोलॉजी, ठीक आहे. तर बघा आईजसाठी हा शब्द लक्षात ठेवणं गरजेचं आहे आपल्याला. बोनसाठी ऑस्टिओलॉजी, दातांसाठी ओडोंटोलॉजी. आणि शेवटचं जे आहे ते म्हणजे नोज म्हणजे नाकांचा अभ्यास करायचं शास्त्र म्हणजे रिनोलॉजी. काय? रिनोलॉजी. तरी अशा टाईपचा एक प्रश्न तुम्हाला नेमका आणि हमखास येऊ शकतो या रिलेटेड. तर अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करा. जास्तीत जास्त तुम्ही सूक्ष्म जे काय आपल्याला पॉइंट्स असतील याच्यामध्ये म्हणजे जे मायक्रो नोट्स आपल्याला दिसू शकतील, तर त्या पद्धतीने हे असे प्रश्न येऊ शकतात. बायोलॉजी किंवा जीवशास्त्र या विषयाचा अभ्यास करण्याची सगळ्यात पहिली स्टेप जी म्हणजे काय? तर या सर्व टर्मिनॉलॉजी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आता इथून पुढे माझे भरपूर व्हिडिओ मी या विषयावरती बनवीन. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.